आवडत नाही का तुम्हाला? चावत नाही ना रे भाऊ. परीला आवडत आहे ना? परी शेंगा आवडतात ना? तुम्हाला काय सांग मित्रांनो, जेव्हा आमच्याकडे शेत होतं ना त्यावेळेस आमच्या शेतामध्ये माहिती का आजी या शेंगा लावायच्या आहे ना? आजी हो बोल मग प्यारायचे तुम्ही. मग काय तर धर. बस तुम्हाला वाटत सर व्हिडिओची स्टार्टिंग रडता रडता काउंट केली तू. धर कोमल घे. यायचं आहे. हा तर विषय काय झाला माहिती का? दिदीला जाऊ चाललो मी. ये ग ऋतू. मग कशी बघते ऋतूचं नाव घेतलं की? हा वेडाबाई चल इकडं या घरती चल. आणि इकडे बघा ह्या कोमलने एक भाजी केलेली तुम्हाला ती दाखव ग कोमल कुठे. हे बघा ही भाजी तुम्ही देखील घरी करून बघा. नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज तुम्हाला स्पेशल एक दाखवण्यासाठी आमचे आपले जे सबस्क्रायबर आहेत ना, आज सगळेच आमच्या घरी भेटायला आलेत. हे बघा सगळे सोबतच आलेत आज. ये कोमल. हा खूप छान वाटलं आम्हाला तुम्ही आमच्या घरी आला. चहा वगैरे घेणार सगळे? आम्हाला पण तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. मागच्या वेळेस पण आलता ना तुम्ही? सिनियर ताई होत्या. हा चांगला असंच आमची व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा, कमेंट्स करत राहा. चला थँक्यू. का इकडे आई बनवत आहे लोणी. आई लोणी बनवते तू? लोणी कोणती भाषा बोलता? की लोणी असं का दिसतंय? लोणी याच्यातलं दाखव ना. हे ताक दिसतंय, ताक मला. कढईतलं हे बघा हे लोणी केलेलं आहे पांढरं शुभ्र. याच्यातून आई काढणार आहे दही. छान असं दही नाही होत. पहिले दूध असतं, नंतर ताक असतं, नंतर लोणी असतं, नंतर दही असतं. कळालं का? माहिती आहे का तुला काही? करू माझ्या आईने डायरेक्टली मिक्सर चालू केलं म्हणून तुम्हाला आवाज येत असेल जरासा. काय बोलू आता याच्यावर? तुम्हाला वाटत सर व्हिडिओची स्टार्टिंग रडता रडता काउंट केली तू. धर कोमल घे. यायचं आहे. हा तर विषय काय झाला माहिती का? दिदीला तिल दे. तर विषय काय झाला तुम्हाला सांगतो मी. आज आहे ना हे सर्दी आणि खोकला ह्याच्यामुळे हे लेकरांनी का नुसतं किरकिर करायला लागली आणि दात यायलेत ना, त्यामुळे नुसतं किरकिर चालू आहे. ह्या परीची बी सकाळची रडत होती. तिचं म्हणणं हे अशी कामं करू द्या. हे बघा करू द्या म्हणते, लिहायला मला मी कुठं लिहू म्हणते. हे कामं भिंतीवरती करायला लागली. म्हणजे ते कामं लपवण्यासाठी आम्ही कलर केला आणि मॅडम वापस ते कामं दाखवून दिले. आता फटके. ती म्हणे मी कुठं लिहू म्हणलं लिह माझ्या तोंडा. तुला वया दिल्या, पुस्तक दिले, ते कशासाठी दिले? त्यावर लिहायचं ना, घरात लिहायचं. काल व्हिडिओ आला नाही, बरेचसे लोकांचे कमेंट्स आले की दादा व्हिडिओ. तर काय सांगावं तुम्हाला कालची परेशानी. हे लेकरं एवढे परेशान करायला लागले, व्हिडिओ काढायला सुद्धा सूद नाही. तुम्ही बघितलं असं आत्ता रडता हे शूट चालू. आणि आजी माझ्याजवळ कालपासून येऊन म्हणायला लागली माझा नमस्कार घे, माझा नमस्कार. आजी म्हणलं आजी आज व्हिडिओच नाही आपला, तुमचा नमस्कार घेऊन करू काय? बरोबर आहे की नाही? आता आजीबाईचा नमस्कार आधी घेऊन टाका. काय या आजी आंघोळ झाली तुमची? आजी आंघोळ झाल्याशिवाय नमस्कार करत नाही बरं, ही गोष्ट नोटीस करा. आंघोळ होईल तेव्हा ती नमस्कार करणार. आणि राहिला प्रश्न द्यायचा ते तिरुपतीला जाण्याचा तर प्रोग्राम पोस्टपोन केलेला आहे. म्हणजे हे सगळं ताईमुळं जरा 2 तारखेचा जरा पांगला आहे आमचा खेळ. यायचं नाही यायचं ते तिकीट काढण्याचा विषय चालू होता, पण तिनं काही लक्षच दिलं नाही. ताई नाही येणार. आपण आपलं जाऊया मस्तपैकी फिरून येऊया. कोणा एका सदस्यामुळं आपण आपलं बंद जाणं न जाणं तुला काय वाटतं?
रद्द करणं चुकीचं आहे का नाही? बाकी सगळ्यांच्या तर इच्छा आहे ना जायच्या. हा चल ये इकडं. बाबा दाखवायच्या लायकीचीच नाही रे बाई पिऊ. धर. मी म्हंटल मित्रांनो तुम्हाला दाखवता येईल, पण मला माहितच नाही एवढं सगळं पांगलेलं तिनं आत्ता. हा श्वास बाहेर सोडला तिने. व्यवस्थित पुसून घे सगळं आता. हा आता प्रॉब्लेमच झालेला आहे. लेकरांना रुमाल पाहिले की रडायला लागले. नाक पुसल रुमाल आणायला लागले एवढं लक्ष देते. ती लावी नाही लावी. आण इकडे आता तिला आण. नाही तर असा एकंदरीत विषय झालेला आहे. आणि हे टिट्ट्याला भेटून घ्या एकदा. टिट्ट्या रामकृष्ण बोल. टिट्ट्या टिट्ट्या. आणि ही एक पोरगी ना, ही सगळ्यांना मा म्हणती. मा मा कोण म्हणती सगळ्यांनी? मा. आणि कसं जमन कसं ते सांग ना मला. रॉब दाखव ना. रॉब कसा येतो आपला दादाचा दणका. हा ते बाई. हा अजून बेटा पप्पा म्हणायचं. पप्पा मोठे बाबा पप्पा म्हण. हा आणि हा या दोघींमधला डिफरन्स आहे. बस खाली बस खाली बस खाली बस. जा मम्मीकडून पप्पाकडं, पप्पाकडून मम्मीकडं. तेवढंच. आणि कोमल तुमच्या कोमलताईनं नाही का एक वेगळ्या प्रकारचं ब्लाऊज शिवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतोय. हे बघा कोणती भाई आहे? गोपी भाई. गोपी भाऊ असतं ना ग. बाही म्हण ना. त्याला नाव आहे ना गोपीबाई. गोपी बाही म्हण, भाई नाही. हा भाई म्हणजे मला वाटलं गोपी भाऊ म्हणून बाबा कदाचित. आणि मला एकदा नेलकटर आणून दे. या सगळ्या लेकरांची नखं काढून घेतो मी आता. हे बघा हे बघा हे बघा दिसले का? अजून दे अजून दे अजून दे अजून दे म्हणते. अजून दे. काय पाहिजे तुला अजून? टम्म भरलेले ना पोट आता. अजून दे. मला तिला बाहेर घेऊन गेल्याशिवाय करणार नाहीये पिऊला. जो दवाखान्यात घेऊन 2 टुचू देऊन. तुला देत नाही. तुला द्यायचं का औषध? सगळ्या लेकराला टाकतो गाडीतून जातो घेऊन. चला द्या डॉक्टर साहेब या आतमध्ये गाडीतून बसा. द्या इंजेक्शन यांना. आता आहे बा हे सोंग काढलं बापरी ना. नाही त्या पोरीला परेशान करायचं. द्या तिला ते थोड्या वेळ तिला. ती रडू राहिली. काय बा वरती चढ चढ शिकली काही. परी परी दे ना ग परी. तू पण लहान आहे का ग परी? हे बघा उतरायची तयारी. हे बघा काहून तर ते दीदीच्या हातात पाहिलं. तिलाच नाही गेलं तिला देईन का ती? तिला रिटर्न का तुम्ही सांगा? तिला चालता येतं, हिला चालता येत नाही. तिला रेटली नाही, हिला रिटर्न का? म्हणजे एखाद्या वस्तूसाठी त्या परीला सुद्धा भिडायची तयारी त्यांची. आंघोळ करा लवकर आवरा. काम धंदे सुरू नुसतं बुरशावणी बसायचं म्हणायचं मला हे आणायचं मला ते आणायचं. कोमल नेलकटर आण माझ्याकडे. काय नाही ते काय म्युझियम मध्ये ठेवायचे का नका वाढून? हा मग बॅड मॅनर्स असतं ते. गुड गर्ल का बॅड गर्ल तू? मग गुड गर्ल अशी राहत असती का? कोण तुला गुड गर्ल म्हणेन? सगळेजण बॅड गर्ल म्हणताय तुला. तो 4-5 दिवसापासून नुसतं वागणं बदललंय परी. काय सांगू तुला आता मी? काय बोलावून काय नाही बाबा. या परीची नवीन आयडी ओपन करणं चालू आहे आता इंस्टाग्रामला. तिची आयडी डिलीट झाली ना. आता कोमलच्या नावाने आयडी ओपन करायची की. हो ना देतो ना मी करून. आण ग आण आण.
हे तुला जे ड्रेस मागवलेले ना ऑनलाईन ते सगळे डिलीट करून टाकणार आहे मी. मग तू असं गुटगल वागत नाही, तोंडात बोटं घालणं. किती बॅड मॅनर्स आहे, किती बॅड मॅनर्स सांग मला तू. असं म्हणून लगेच 2 सेकंदांपर्यंत नाकात बोट घालते, तोंडात बोट घालते तू. काय बोलावं आता, याच्या उपर मी काही बोलूच शकत नाही, शब्दच नाही येत माझ्याकडे. ती बाई बसलेली इकडं, तिकडं पिऊ आंघोळ करते, जी रडतीये जरा. झाली आंघोळ तिची? हा, जा मग तिला घेऊन तिकडे जा, पटकन घेऊन. 1 सेकंड मित्रांनो, पिऊ आतमध्ये चालली. हा, थांबा 1 मिनिट. इकडे आजी बसली. आजीबाई घ्या ना शेंगा, खाना. शेंगा आवडत नाही का तुम्हाला? चावत नाही ना रे भाऊ. परीला आवडत आहे ना? परी शेंगा आवडतात ना? तुम्हाला काय सांगा मित्रांनो, जेव्हा आमच्याकडे शेत होतं ना त्यावेळेस आमच्या शेतामध्ये माहिती आहे का आजी या शेंगा लावायच्या आहे ना आजी? हो भुईमुग पेरायचे ना तुम्ही? मग काय तर बस परी इथं चली इकडं. परी इकडे बा, अरे घे बस खाली, काय नाही बस बस. पप्पा आहे नाही तर बस खाली, खाली बस ना. काय करा बाबा, हिचं ऐकतच नाही पोरगी. या शेंगा खाण्यासाठी मस्त आहे. एअर फ्राय मध्ये फ्राय केल्या, जर आता बरं लागतात त्या भाजून दिल्या ना. भाजून दिल्या. कच्चे दिसायला का तुम्हाला? त्या दिसायला कच्चे दिसत आहे पण ते भाजलेले आहेत. एअर फ्रायर मध्ये काय होतं माहिती का, आतमधल्या साईडने शेंगा भाजून जातात. किती रोज झाले आणले होते या? हा ना, मग 3 दिवस झाले आता. हा, आज त्याला ठेवायला चव म्हणजे सांगितलं तेव्हा आला. हो द्या म्हणलं तेव्हा दिलं त्यांनी. घरच्या बाया अशा कुकरचं करायचे. ते पाहत नाही त्याच्याकडे. तुम्ही बी तसेच आहे काय? आपल्याला काय सुचलं बाबा. काय बाबा, दिलं तर खाल्लं तर बसलं. मी सगळ्या एका माळीची मनी आजी, काय सांगा तुम्हाला. हो, तिला ती करीन तिला ती करीन. तुम्ही अशी म्हणू नको मग. तुम्ही लय बोलता तोंडावर बाबा. मग काय तर ही सगळी घाण करणं चालू आहे. ही घाण आता एक सोबतच साफ होणार झाडून काढल्यावर. मस्त चालू आहे सध्या शेंगा वगैरे खाणं. तिकडं पलीकडे भांडणं झालेली बघा, दिसते तुम्हाला. जर आरडाओरडा चालू आहे, भांडणं चालू आहे, असा विषय आहे इकडे. काय शेंगा कोमल, आई तुला भांडणं पाहायला आवडत नाही का ग? हा का? आवाज दे पाहिजे मला. तू सकाळपासून ऐकलं मी, आवाज पाहिजे नाही मला. का आवडत नाही? आपल्या घरी भांडण होत नाही ना. सगळ्या लोकांना आवडते भांडण पाहायला, कशाला होत नाही? तुला बी आवडते ना. जर 8 दिवसानं तुम्ही भांडणाचे व्हिडिओ येते तुमचे, काय भांडणं आवडत नाही मध्ये? आता भांडण आम्ही बंद केले, व्हिडिओ बी बंद केले. त्या आईनं बघ किती कडक पाणी केलं आंघोळीसाठी. थांब रे, आवाज नाही पाहिजे. एअर फ्रायर पा शेंगा वगैरे भाजल्याच. आता बघा आमची पिऊ कशी दिसती, सुंदर दिसती का? पण नाकाला शेंबूड आहे, कारण की आम्हाला सर्दी झालेली आहे. आणि गुड न्यूज अशी आहे की पिऊला एक दात देखील आलेला आहे. पिऊ तुझा दात दाखव. पिऊ दात दाखव तुझा. गेली तिकडं, ती नाही दाखव. ती एवढी इमानदार नाही तुम्हाला दात दाखवायला, आणि ती तुम्हाला बघायलाही भेटणार नाही, कारण की आम्हालाच बघायला भेटायला नशीब लागतंय. दाखव बेटा दात. नाही दाखवणार. पिऊ टम्मी कुठे? टम्मी तुझी पिऊ, टम्मी कुठे? टम्मी, टम्मी दाखव पहिले. अंगावर नाही यायचं, नुसतं अंगावर यायची शिकली बाई तू. चल टम्मी दाखव तुझी. टम्मी दाखव, मग तुला भोर घेऊन जातो मी. सगळं येतं पण जीवावर किती येतं सांगायचं का ग? ए रंभा, रंभा, अप्सरा कुठे? अप्सरा, अप्सरा झोपली का? झोपली ती? हिला झोप नाही आली का? चलो जाओ सोने को, जाओ सोने को. ते शेंगा तुला खाता येत नाही परी, तुझ्याकडे एकच जाते, एका दाताने शेंग नाही फुटत बा. इकडे बघ माझ्याकडं, इकडे बघ. दात दाखव. आता शेंबूड दिसायला लागला, सगळा पुसून घे शेंबूड पाहिजे. काय बाबा मित्रांनो, तुम्ही माणसानं म्हणून दादा काही बाबा, पण काय करणार.
हे सगळ्यांच्याच घरी प्रॉब्लेम असतो, तोच आमच्या घरी आहे बघा. असा विषय आहे यांचा. झाला 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 झालं रे बाप्पा. बस ना ग कोमल, तू का तिला 4 बार हात लावतीयस? हा दाखव इकडे दात. चल वरच्या साईडला आलंय. बरं चल बाय कर, बाय कर सगळ्यांना. चल जा निन्नी करा पळा. नाही बोलत का तू आमच्या सोबत? जाऊ दे जाऊ दे, चाललो मी. ये ग रितू. मग कशी बघते रितूचं नाव घेतलं की? हा वेडा बाई. चल ये इकडं, या घरात चल. आणि इकडे बघा ह्या कोमलने एक भाजी केलेली, तुम्हाला ते दाखव ग कोमल कुठे. हे बघा, ही भाजी तुम्ही देखील घरी करून बघा, छान होती. काल ती जास्त ग्रीन झाली, आता जास्त ग्रीन झाली नाही. कोथिंबीर कमी पडली का? मग का असं केलं तू? कोथिंबीर जास्त टाकायची. घरातली सगळी टाकून दिली. बरं घ्या हिला, झोपू घाल. चला आता वरती वरती चढायला लागली. झोपू घाल तिला. जा झोक्यात घाल, झोपू. चल भागो. हा लय शेंगडा. हे बघ, हे टाकले बघ, हे टाकले. बस बस झालं तुझ्या मनासारखं. चला उठा, जागा झोपा ना आता. अगं झोप जाऊन. चल झालं असं दारण. हे बघा, हे सगळं रंगून ठेवले परीने. काय सांगा तुम्हाला, लयच प्रॉब्लेम चालू आहे आमच्या घरात. किधर भाग रही तू? मेरे काम करके दे, मेरे को जाने दे. मला हे आण, जेवायचं नाही मला. थोड्या वेळ जेवतो मी. मला हे आण पहिले, जॅकेट आण माझं. मी सुदर्शन त्यांना एकदा घेऊन येतो. आम्हाला निघायचं कामाला बाबा. हा सगळा प्रॉब्लेम चालू आहे. म्हणजे गाडी चालू जरा ब्रेक लागत नाहीये. तो गेला शोरूमला गाडी लावण्यासाठी, तिकडे जातो, त्याला घेऊन येतो. मग बघतो. चल बाई आण पटकन. चला मित्रांनो, मी पण व्हिडिओचा एंड करतोय. आज माझी पाठ खूप दुखती आहे, कारण की आज जिममुळं 2 दिवस झाले जिमला जाऊन आणले. पण हरली पाठ आता. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेल तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. काय काळजी घ्या, मस्त राहा, मस्त खा, हॅप्पी राहा, ते महत्त्वाचं आहे. चला बाकी भेटून तुम्हाला उद्याची व्हिडिओ. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.